सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटी जळाळी कारुण्य सिंधू बहुदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी। वसुदेव सुतम देव कंसाच्या नूर मर्दन देवकी परमानंदन कृष्ण वंदे जगद्गुरु। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तीनों लोक उजागर। रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम महायोगपीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा प्रथम नमन पांडुरंगा
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलत वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बन फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभार तुका म्हणे सानातोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारा जगताला ज्याने ज्ञानाचा प्रकाश जो दिला आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारं जग पुन्हा एकदा तारलं. थोडा ठेवायचं आवाज झाला असे ज्ञानोबाराय ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हणतात, ज्यांना माऊली अशी पदवी प्राप्त आहे, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, ज्यांना चिंतकाचा चिंतामणी म्हटलं गेलं, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असे ज्ञानेश्वर महाराज
त्याच वारकरी संप्रदायात ज्यांना कळस म्हणतात असे जगद्गुरु तुकारामजी महाराज. अनुरेनुया थोकडा तुका काशाये वडा अशा तुकोबाऱ्यांचा घेतलेला असा गोड असा धर्मपर प्रकरणातील भंगा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह वर्ष 10वे. सगळं गाव मिळून करता बरोबर आहे ना? सगळी गावातलीच आहेत का? यायला कळतंय का नाही तुम्हाला? नाही तर रात्री 1:30 वाजता गाडीला बसलो मेलो येईपर्यंत. हे महाराज कटाळ बसलं गाडीत. गाडी चालवून कटाळलं. ते कटाळलं की मी कटाळलो. आणि तुम्ही जर बोलले नाही तर मी इथं फास लावून घेईन. थोडा आनंद झाला तुम्हाला? तुम्हाला माझी भाषा कळते? जरा कोल्हापूर साईडची भाषा आहे त्याच्यामुळे विषय हार्ड आहे. बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांनी शांतपणानं मला 11 वाजेपर्यंत टायमिंग दिले. मी 11च्या आत बरोबर संपवतो. काळजी करू नका. बरोबर 11ला. सुरुवातीला सांगतो मला गोड बोलता येत नाही. गोड बोलणं माझा स्वभाव नाही. सगळ्यांनी शांत. मी अभंगच तो निवडलाय. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सुरुवात अभंगाची काय? सुरुवातच धर्म आहे. बोलायचं बरं का तुम्ही. सगळी पोरं कुठे गेली? आता मागं काय आहे? पोरं खरंच. ज्याला शिवचरित्र ऐकायचं ना त्यांनी पुढे या. इथं काय आता महाराजाला जाळायचं आहे वे? एवढी जागा रिकामी ठेवली. पोरं असतील तर पाठीमागं जर बसले असतील छत्रपती शिवाजीराजांची शिवजयंती करणारे सगळे मावळे. कोपरा गाठलाय का? उठा देत ना सगळेजण. आता एवढ्या लांब राव तुमच्यासाठी आलोय मी. आता तिथं चॅटिंग करीत असलं मला काय कळायचं? तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कीर्तन चालू होत नाही. तुम्ही जेवढी आडगे तुमच्या वेळेला 100 पटीने मी आडगा आहे. ही काळाची गरज आहे. ज्यांच्याकडून टाळी वाजली त्यांचं रक्त खरंच गरम आहे. आणि ज्यांच्याकडून टाळी वाजली नाही ते मग बाहेर बघायला लागले. तुम्हाला काय वाटलं? आता फक्त ओळखून जायचं काय? आता तुम्हाला माझी भाषा कळते का मला माहित नाही. तुम्हाला कदाचित भाषा समजत नसेल पण लक्षात ठेवा. या छत्रपती शिवाजीराजांना कथेला बोलावं कारण की मी सांगू तुम्हाला. अरे पहिल्यातला म्हातारा माणूस थाप पडली तर जागा व्हायचं. कशावर थाप पडल्यावर? बाळा कशावर? तुमचा कार्यक्रमच आहे आज. कशावर थाप पडल्या? ते म्हणते ढोलकीवर. आयला त्याला पण माहिती आहे बघा. एवढं येड आहे का? नाही थाप बाळा. बस 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 बस. आता उठशील तर बघ तुला वाटल दुसऱ्या महाराजसारखाला उठला निघून गेला. चालत नाही. बिलकुल चालत नाही. माझ्या कीर्तनाला चावाटपणा आगावपणा कोण करत नाही कारण की मीच चावाट आहे मीच आगाव आहे. माझ्या कीर्तनाला ठाण्यात एक कार्यक्रम होता. माझा 2-3 हजार समाज होता आणि एवढ्या समाजात एवढंच बारकं पोरगं होतं. आता मी छत्रपती शिवाजी महाराज सांगत होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगताना माझ्या अंगात तसं संचारते बरं का. मला मी शिवचरित्रकार अनेक बघतो पण ते असं उभं राहतात स्टाईलमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुला काय मूळ याद झाले? एवढा आवडून का बोलतोयस? अरे ताठ बोल ना. छत्रपती शिवाजी महाराज. पण नाही ती स्टाईलच. छत्रपती शिवाजी महाराज. आणि अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाची अशी भेट झाली. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पाठीत असा खंजीर खुपसला. ह्याच्या आईला ह्याच्या असा काय भाटतो काय गेला तो शाने डळक्याच्या असा खंजीर खुपसला. छत्रपती शिवाजीराजांना कळालं, दगा झाला आणि शिवाजीराजांनी वाघनखा काढल्या आणि त्याचा असा कोतळा ठरकनी फाडला. म्हटलं मागं फाटलास तू, मागं फाटलास तेवढा शिव. काय काय अवलादी सांगतात राव, मला खरं राग येतो महाराज असल्या माणसांचा. आणि मी छत्रपती शिवाजीराजांचं शिवचरित्र सांगत होतो आणि मी असा दानिका सुरू केला आणि सांगायला लागलो राजाचं शिवचरित्र. आला समोर तो अफजल समोर 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 यायला लागला. आला तुझा भोवच्या मंदिरापर्यंत. अरे हातामध्ये घेतला घण. अरे टिकऱ्या 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 करून टाकला तुझा भोवणी मातेच्या. अरे अरे तो उत्तमात झालेला तो अफजल आला समोर. कळलं ना? म्हाताराज्य म्हणतेला मगाशी सळला होता तर ह्याला काय खवीस लागला काय म्हणतेला. त्यांचा काय नियम नाही बाबा. तर मी असं शिवचरित्र सुरू केलं आणि तेवढ्यात एवढंच बारकं पोरगं होतं. ते घरात नेताना तांब्यावर पाणी पिलेलं. आता तांब्यावर पाणी पिल्यावर अर्ध्या तासानं काहीतरी तयार होतं. आता धरणात पाणी जास्त झाल्यावर धरणावर लोड येतो आणि भिताडावर लोड आला की दरवाजा सोडावा लागतो. पोराचा लोड वाढला, प्रेशर वाढलं, पोरगं पडदिशी उठलं. जसं पोरगं उठलं मला लय राग आला. म्हणजे शिवाजीराजा सांगायला लागलो आणि ह्यो उठला म्हणून मला फक्त म्हणायचं होतं ए पोरा खाली बस. पण माझा स्वर होता राजा शिवाजी. मला लगेच स्वरातनं खाली येता येत नाही, मला गायन जमत नाही. आणि त्याच स्वरात म्हटलं ए पोरा खाली बस. प्रेशर झालं डबल. जेवढ्या वेगानं पोर उठलं तेवढ्या वेगानं खाली आदळलं. प्रेशर झालं टिबल. खालनं दिला गुरुत्वाकर्षण दणका. प्रेशर झालं चोबल. पोराला धरणच आवरलं नाही. पोरानं फक्त एकदाच असं केलं. पोरग खाली बसलं गाड्या एवढंच. पण खाली चटई नव्हती. खाली होता प्लास्टिकचा बारीक कागद. आणि कागदावर विचार थांबत नाहीत. कागदावर विचार थांबत नाहीत. विचारांची अशी लाईन लागली. ज्याच्याजवळ विचार पोचतील तो म्हणायचा आ. आता विचार तुम्हाला समजतील तेव्हा घरात जाऊन विचार करा. विचारांची लाईन लागली आणि 5 मिनिटाचं ते पोरग खाली बसलेलं राव 4 वर्षाचं. आणि मी 5 मिनिटानं बघितलं तर चांगली पुढची 17-18 जण उठली. आणि चांगली चांगली जाणती उठली ती अशी 40, 50, 60 वर्षाची खोंड. जशी उठली तर मी म्हटलं ए अक्कल नाही का तुम्हाला? 4 वर्षाच्या पोराला म्हणलं खाली बसतं खाली बसतं. तुम्ही 40-50 वर्षाचे उठलाय, अक्कल नाही? 60 वर्षाचा म्हातार होतं. बुवा म्हणला महाराज तुझ्या तेवढा तोंडाला आग लाव. अहो म्हटलं झालं काय? मी 4 वर्षाच्या पोराला खाली बस म्हटलं ते खाली बसलं. म्हातारं म्हणलं तू 4 वर्षाचं पोरग खाली बसवलं खरं, पण एकट्या पोरानं 18 जणांनी भिजवले पुरं. ज्याला कळलं त्याला कळलं. त्याच्यामुळे आता उठायचं. मी देवाला नमस्कार केला आणि देवाला म्हटलं देवा नशीब माझ्याकडून आज 4 वर्षाचंच पोरगं खाली बसलं. चांगलं गोंडस छोटंसं लहानसं 70 वर्षाचं पोर खाली बसलं असतं 18 जणांवर भागलं नसतं. अरे थाप पडली तसा आवाज यायचा आणि माणसाच्या अंगात रग आग धग निर्माण व्हायची. कशावर थाप पडल्यावर? ओम नमो जय जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे दफावर थापतून तुन्यात
एका बाजूने आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरकशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हबशी या सगळ्या बडव्यांनी माझा स्वरा महाराष्ट्र तलवारीच्या जोरावरती पिंजून काढला. अरे माझ्या आई बहिण्यांच्या या साऱ्या हिंदूंच्या पोरींच्या अब्रूची लक्तर मांडली गेली. भर रस्त्याच्या हिंदूंच्या पोरींना वडावं, बियाबरू करावी, त्या जिहाद्यांनी त्यांच्यावरती अत्याचार बलात्कार करावा. अरे नवऱ्याच्या समोर एका स्त्रीवरती 9 वेळा 10 वेळा बलात्कार अत्याचार व्हावा. नवऱ्याच्या समोर तिला तलवारीच्या उभ्या टोकीनं अशी आडवी करून फाडत आणावी आणि रक्ताच्या थरोड्यात त्याला मारून टाकावी. हे भोगलं या महाराष्ट्रानं. पण कोणाच्या धमन्यातलं रक्त ससळ नाही, कुणी उठून उभा राहिला नाही. अरे कोणी म्हटलं नाही अरे मी 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 करणार आहे हिंदवी स्वराज्य. पण त्यावेळेला जागी झाली एकच 14 रणरागिणी. तिचं नाव माता जिजाऊ साहेब. दोन्ही मुठी आवळल्या आणि आवळलेल्या मुठी आदळल्या त्या शिवाई मंदिराच्या समोर. तुळजाभवनला साकडं घातलं. हे माय काय चाललंय तुझ्या महाराष्ट्रात, बघ डोळे उघडून जरा. त्याच वेळेला कौल मागितलं. ए पुत्राचा भावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, माझ्या 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 उदराचा पुत्र देना माय. या सगळ्या जिहाद्यांना, या सगळ्या मशनऱ्यांना ठेचून काढून या सगळ्यांच्या उरावरती बसून त्यांच्या छताडात भगवा ध्वज फडकला पाहिजे असा पोरगा मला दे. आणि कौल दिला त्या भवानी मातेनं. माय भवानी प्रसन्न झाली, कौल तिने वो दिला. भवानी मातेनं कौल दिला गेला. दिवस उजाडला गेला. शालिवाहन शके इसवी सन 1551 वर्षी शिशिर ऋतूत ग्रह नक्षत्रावर उत्तरायणार्धात रात्रीचे 8:12 झाले. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साल. वार जगदंबेचा वार शुक्रवार. किल्ल्यावरती ढोल ताशे दमामे वाजायला लागले. किल्ल्यावरती साखर वाटण्यात आली. किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला गेला. किल्ल्यावरती असणाऱ्या सगळ्या पंत्या लावण्यात आल्या. त्या किल्ल्याचं नाव काय होतं? शिवनेरीवर शिवा जन्मला. शिवनेरीवर शिवा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. छत्रपतीने आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीने आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे, हे शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे भीती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपतीने आमचे दैवत छत्रपती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सगळे हिंदूच आहेत का इथं? बरं वाटलं ज्यांनी पहिल्यांदा टाळी वाजवली. या कार्यक्रमाला टाळ्या नाही तर वाजत दादा, मला माहिती आहे. ह्यांच्या टाळ्या वाजतात की गोळा सकट वर. ते मी सांगितलंय, मी ते खाईत नाही, मला ते ठेवत जाऊ ना. ते आपल्याला जुळत नाही. ते खाल्लं म्हणजे अजून पॅक होईल. त्याला म्हणतात ते वन्स मोर करायच्या अगोदर तिलाच घराला घेऊन जा. नाही कळलं, घरात गेल्यावर झोपल्यावर विचार करा. माझं कीर्तन दादा कधी कधी इथं नाही कळत. मला परवा दिवशी एक जणांना 2:15 वाजता फोन केला. रात्री मी प्रवासात होतो. 2:15ला फोन केला. म्हटलं महाराज, म्हटलं काय हसतोय? मला ऐकाय वेगळं आलं. नाही कळलं, सोडा. हसतोयच होतं. म्हटलं त्यावेळेला मला का फोन करायला? ज्यांना कळलं त्यांना कळलं. तुम्हाला विनोद कळत नसलं तुम्ही आता झोपा. आता आणि कितीच कडून सांगू? हसतोय म्हणतोय तरी कळ ना. आहे कळलं का नाही? अजून नाही कळलं. आता सकाळी गेल्यावर कळलं. म्हणजे आपलं अजून बी नाही कळलं. आमच्या इकडची माणसं लई चांडी राव. चांडी म्हणजे आगाव. तसं लगेच कळतं की हसतोय म्हणतोय का. आता याला कळलं हळूच बोललो. आता हळू काय बोललो असेल याचा विचार तुम्ही घरात गेलो करा. कीर्तनाला माणसं अनेक प्रकारचे असतात. कीर्तनाला माणसं काही कीर्तनाला आलेली असतात,
काही यायचं म्हणून आलेले असतात. काही जणांचं घरात पटत नाही म्हणून इथे येऊन बसायचं. असं काही नाही, ती लय मोठा भोगत आहे येऊन बसलाय. वा, तू गप्प बस, तू लय शहाणा आहेस माहित आहे. आता एक सांगा मला, खरं सांगायचं मावशी आजी, सासूचं आणि सुनचं पटतं का? पहिल्यांदा आजीने मांडवली, नाही जमणार नाही. तिनं पटवून घेतली तरी मी पटवून घेणार. खरंच आहे, ज्या वेळेला पहिल्यांदाच होतं लग्न झाल्यावर पोरगी असा पाऊल टाकते, ते लात देऊन, ती पहिल्यांदा लाता देते ती. पहिल्यांदा पाऊल टाकते त्यावेळेस सासू काय म्हणती, आली ग माझी लक्ष्मी आली. तिला 4 महिन्याने विचारा, लक्ष्मी कशा? अवदसा बरी. खरं खरं, काय खोटं नाही यात, खरंच आहे. आम्हाला आमचा धर्म कळत नाही, आम्हाला आमची परंपरा कळत नाही. बाबा कुठं निघाला? आत्ताशी आत आल्या नव्हता. बाबा म्हणतेला असलेले का कीर्तन ऐकल्यापेक्षा घरात जाऊन झोपलेलं बरं. आता उठशीला कोण? काय सांगू तुला, पुन्हा ठाव. एक सांगू का महाराज, प्रत्येकाला प्रत्येकाचं वेड आहे. तुम्हाला कशाचं वेड आहे? तुम्हाला कोण आवडतं? देव आवडतो का देवी आवडते? कितवीला आहेस? कितवीला आहेस? दुसरीला. जमलंय काय? त्या वर्षीचा पेपर जमला का लिहायला? तुला का आत्तापासून देवी आवडते? देवीवालींची थोबाड बघ की. त्याला काय कळतं हो बिचाराला. पण ज्यांना ज्यांना देवी आवडल्या का नाही, ती देवी नव्ह. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. तुम्हाला देवी आवडते, जाऊ दे तिच्याकडे, तू बा आवरलायच. ही नेमका काय म्हणते बुवा? प्रत्येकाची आवड वेगळी आहे. तुम्हाला देव आवडतो का देवी आवडते? देवी आवडते. देवी माहितीये, चांदण्या महाली आणि हसली गोड गाली. प्रमाण आपले अशीच असते. कुठं आहे तर शोधा आता. नटून स्वार पालकीत झाली माझी येडाई गरबा खेळाया. स्वार पालकीत झाली माझी येडाई गरबा खेळाया. जास्त आराध्याची गाणी म्हणायची बंद केली महाराज कार्यक्रमात. मी त्या दिवशी 2-3 गाणी म्हटली. आल्या जन्मी योग यावा, ओ हो एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला येडा माई, मरण येण्याआधी मला येडा माई लावा. 2-3 गाणी म्हटलं आणि ते लय ट्रेंडिंगला गाणं पडलेलं म्हणून मी सहज म्हटलो ला ली ला 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 ला. कुठे एक मावशी उठली, बुवा म्हणतं थांब तिथंच बस, खाली खाली बस, इकडे बुवाच्या उरावर येऊन बसशील. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. तुम्हाला काय आवडतं? देवी आवडते, बरोबर आहे. तुम्हाला ज्यांची लग्न झालेली नाही त्यांना ज्योतिबा आवडतो. आता पोरांची लग्न लवकर होत नाहीत, जे 30च्या 35च्या 40च्या पुढे गेले त्यांना ज्योतिबा आवडतो. गुलाल घेतो, ज्योतिबाला जातो, ज्योतिबा होऊ दे आज. नाही होत, दुसरा गुलाल होऊ दे, तरी नाही होत, तिसरा गुलाल, 7-8दा नाही झालं, 9वा गुलाल जातो, ज्योतिबा टाकत नाही, स्वतःच्या अंगावर घेतो, पुन्हा खंडोबाला. खंडोबा माहिती आहे? खंडोबा तुम्ही तेवढा भाला मागे घ्या. कुठं घालतील भाला काय ना डोसक्यात माझ्या. मी मगाशी ते आलं तर अचानक एंट्री झाली, घाबरलो तुमच्या घर. म्हणजे हे काय? आणि म्हटलं इकडं आलो पहिल्यांदा भाल्याने टोचतात का काय? इकडं असते पद्धत वेगवेगळी नाही का? ज्योतिबा कोणाकोणाला माहिती आहे? बा ज्योतिबाला बायका किती? ही बायका बी पाठ केल्यात आहे. देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून, गेला बानूला नाहीला माणसा लग्नाची असून, देवा कितींदा सांगितलं, देवा तुम्ही माझा ऐका, या सुखाच्या संसारी नका करू 2 बायका.
जमलंय आज बरोबर. मला खरं सांगू का, मला अशी लोक जर आलेली असली कार्यक्रमाला तर तोंड पाडून बसलेले लोक बिलकुल आवडत नाहीत. ते मैताल आल्यासारखं. तुला झालंय काय? माणसानं आनंदी जीवन जगावं. एक गाणं गोड आहे, मी काय म्हणतो कीर्तनात, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. काव्यातला सुराईचा ओटातून उघडावा. जीवन आनंदी जगायला शिका. जीवनामध्ये आनंद खूप आहे. मला शिवचरित्रात आणि शंभूचरित्रात लवकर जायचं आहे. मी जास्त आता काय सांगत बसत नाही. सगळे महाराज येतील, तुम्हाला राम सांगतील, कृष्ण सांगतील, सगळं सांगतील. मी आज तुम्हाला फक्त धर्म सांगायला आलोय. भावांना, आपला धर्म कोणता? मी डायरेक्ट भगवतो. माझा वेळ कमी आहे. आपला धर्म पटापट. तुम्ही घाबरता का कोणाला? मग घाबरायचं काय हिंदू सांगायला? अरे विचार एखाद्या मुसलमानाच्या पोराला, तुझा धर्म कोणता? सांगतं पटकन उठून मुसलमान. विचारा ख्रिश्चनाच्या पोरगाला, धर्म कोणता? सांगतं ख्रिश्चन. पण या आमच्या गापट्यांना विचारा धर्म कोणता? हिंदू. तुझ्या काय का डोळ्यातनं जीव गेला रे बेन्या. सांगता येत नाही का? ताकद नाही का मात? हिंमत नाही का मात? अरे याच गुणानं बांगलादेशमधील हिंदूंच्यावरती अत्याचार झाला. याच गुणानं आमच्या या असणाऱ्या पोरीबाळ्यांच्या किमती लावल्या भडव्यांनी, जिहाद्यांनी. कळतंय का? सोचतंय का तुम्हाला? सोचल का? ते नाही मी बोललेलं सोचल का? मला काय नाही, माझी गाडी 3दा उडवली तरी पण आपण त्यांच्या बापाला पूर्ण उरलोय. आपल्याला काय नाही, मी असाच आहे. मी आईला आणि बापाला सांगून आलो येताना, एकुलता एक आहे तरी पण मी धर्मासाठी सुटलोय. धर्मासाठी झुंजावे झुंजून यावे, घ्यासी मारावे, मारिता मारिताच घ्यावे राज्य आपले. देशद्रोही ती तुके कुत्ते, मारोणी घालावे परते. देवदास पावती फत्ते धरती संशय नाही. अरे देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थेपणासाठी. मला धर्मासाठी जगायचं आहे, धर्मासाठी मरायचं आहे. जर आमच्या असणाऱ्या पोरीबारांच्या किमती जर हरामखोर कुठले लावत असतील, त्याच्या बापाला सोडायचं नाही. मग पण आम्ही शाणे नाही ना, आम्हाला आमचा धर्म नाही कळाला. एक लक्षात ठेवा पुन्हा एकदा. आणि मी बोलत असताना संविधानिक बोलत असतो, त्यामुळे काही मी कुठले चान्स सोडत नाही. तुम्हाला आजचं कीर्तन थोडंसं वेगळं वाटणार आहे, पण काही असणाऱ्या माझ्या हिंदू भगिनी आहेत, तुम्ही ऐका, आवर्जून ऐका. लव जिहाद पुन्हा एकदा समजून घ्या. हे आमच्यातल्याच पोरी शाणा आहे. मीरा अब्दुल वैसा नाही, तुझं कांबाट काढेल तेव्हा कळल. हा खरंय, लई दरिद्र आहेत आपल्यातल्या पोरी. मला एक कळत नाही, जे 8-8 दिवस आंघोळ करीत नाही ते तुम्हाला आवडतोच कसा? एवढं घाणेरडं त्यांनी, म्हणजे तू नेमकी महिनाभर तशीच असणार आहेस. माझा राग येईल बोलण्याचा, विनोदावरी नेऊ नका. तुमच्या पोरींच्या किमती लावूया. लव जिहाद ऐका, गोहत्या बघा, धर्मांतरण बघा. हे बोलणारं धाडस कुठलाही महाराष्ट्रातला कीर्तन करत नाही, अनिल महाराज सोडला तर. म्हणूनच माझ्या नावाच्या पुढे ते सुप्रसिद्ध ते हे असलं काय लावत नाही. मी फक्त एकच नाव लावतो, ते कोणीच लावत नाही. कट्टर हिंदुत्ववादी अनिल महाराज देवळेकर. विषय संपला. जगायचं धर्मासाठी जगायचं, मरायचं धर्मासाठी मरायचं. आम्हाला हेच काम करायचं. धर्मासाठी झुंजावे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आमचा धर्म आम्हाला कळाला नाही का? शिकत नाही तुम्ही दुसऱ्या धर्माकडून का? लाज वाटत नाही आम्हाला? आमचा धर्म आम्ही सांभाळत नाही या गोष्टीची. अरे 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग बघा, नमाज पडतं. ख्रिश्चनाचं पोर प्रार्थना करतं. आमची पोरं हरिपाठ पाठ नाही. 40 वर्षाचा रेडका झालाय तरी. कुठल्या पैताना मारायला पाहिजे आमच्या हिंदूंना? 5 वर्षाचं पोरग त्यांचं टोपी घालून जातं तुमच्या समोरनं.
ख्रिश्चनाचं पोर क्रॉस लटकून जातं तुमच्या समोरनं. आपल्या पोरांच्या कपाळात टीका नाही, लाज वाटते यांना. अरे दुसरं तुमच्यात येऊन 1000 जणांच्यात येऊन त्यांचा धर्म दाखवून जातात, तुमच्या तोंडावर मारून जातात, तरी तुम्हाला लाज वाटत नाही माझा धर्म मी दाखवला पाहिजे म्हणून. किती दिवस झोपेचं सोंग घेणार आहे तुम्ही? किती दिवस तुमच्या पोरीबाईंच्या आया बहिणींच्या किमती लावाव्या आणि तुम्ही शंडासारखं बसावं? अरे शंडासारखं जीवन जगण्यापेक्षा आपल्यातल्या पोरांनी फास लावून मेलेलं बरं मला वाटतं. कधी ना कधी मरायचं आहे आम्हाला, पण मरताना असं मरा ना. आदरणीय असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगून गेलं, 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जग, पण हिंदुत्वाचा आवाज करत जग. याला म्हणावं ते जगणं, याला जगणं म्हणावं. मला जर कोणी विचारलं ना सर्व धर्म संभव मानता का, मानत नाही मी एकच म्हणेल, अभिमान आहे मला मी हिंदू असल्याचा. याच्या पुढे जाऊन सांगतो गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा, आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो माज आहे मला मी हिंदू असल्याचा. मेलो तरी माझा माज उतरणार नाही. याला म्हणावं ते हिंदुत्व. छत्रपती शिवाजीराजांच्याकडनं आम्ही काय घेतलं हेच आम्हाला कळालं नाही. छत्रपतींचा इतिहास पुन्हा एकदा बघा, छत्रपतींचा इतिहास पुन्हा एकदा ऐका. विठ्ठल 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 छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास नाही कळला आम्हाला. छत्रपती शिवाजीराजा, धर्मवीर संभाजीराजा, मी दोनच सांगणार आहे. आणि तुम्ही म्हणाल तर 11चे 11:15 होतील, कारण मी एवढ्या लांबून आलोय. मी रात्री 1:30 वाजता बसलोय आळंदीमध्ये, फक्त 2 तास थांबलो महाराज दर्शनाला. फक्त थोडस तुम्ही इकडे जाऊ, म्हणजे ते पकडल त्याला. आणि मी तेच सांगायला या असणाऱ्या मुलांनी एवढा 8 तास करून मला बोलवलं इथपर्यंत, आणि तुम्हाला ते ऐकावं म्हणून बोलवलंय. आम्हाला आमच्या धर्मातल्या असणाऱ्या शूरवीरांचं, थोर पुरुषांचं व्यक्तिमत्व माहिती पाहिजे. विनोदासाठी कीर्तन नाही, विनोदाचा बाजार करून कीर्तनाचा बाजार करायचं माझ्या रक्तात नाही. पण माणसांना काय लागतं, माणसाला हसायला असले की त्यांना वाटतं कीर्तन छान झालं, पण ही गोष्ट महत्वाची नाही, लक्षात घ्या. अनेक कीर्तनकारांनी हसण्यावारी माणसं घालवली. नका घालू हसण्यावारी. धर्म सांगा त्यांना, सांगा आपल्या पोरींना कपाळ अशीच ठेवू नका, त्यांना सांगा कुंकू लावायला. कुंकवात ताकद आहे. मुसलमानाची पोरगी बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडणार नाही. आमच्या पोरी बघा, हे कुणी सांगायचं? आईनं सांगायचं, बापानं सांगायचं. बापाच्या कपाळाला टीका नाही, पोराला काय सांगणार तू? माझं बोलणं कडू वाटेल तुम्हाला, पडत मला बोलवणार नाही, जाऊ दे, मी येत नाही. आपण पैशा करता, ते तारखी करता कीर्तन करत नाही. मला माझ्या कीर्तनातून 2, 3, 4, 10 कट्टर हिंदुत्ववादी या गावातले झाले, बस माझं काम झालं. मला पुढचं गाव नाही, मला घेणं देणं. त्या दादांनी मला फोन केला होता, विचारलं महाराज तुमचं कसं कसं काय. त्यांना विचारा मी काय म्हटलं. नाही नाही, असू द्या, अशी माणसं पाहिजेत बोलायला. आता त्यांचा प्रश्नच मला कळला नाही, त्याचं काय डोंबाला सांगू. काल्याचं कीर्तन तुम्ही करा बाबा. बाबा एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही वयोवृद्ध माणसाने आमचं नुकसान केले. ऐका ऐका, म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळेल. ते बंद आहे ना? हो दादा, बंद आहे ना? ते बंद आहे ना? बंद ठेवा, बंद ठेवा ते. नाही नाही नाही, तो मला जवळ बी घेत नाही, मग हे लांबच असू दे. नाही, आपलं जमत नाही, आपलं पटत नाही. तुम्ही म्हणता मग तू पण पैसे घेतो, मग काय करतो? माझ्याकडे 40 पोर आहेत, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला कोण नाही, अनाथ आहेत, त्याला शिक्षण घ्यायचं आहे. अशी 40 पोरं मी सांभाळतो. आलेला पैसा 1-1 रुपया फक्त पोरांसाठी खर्च करतो, घरात देत नाही. घर सोडून निवांत आहे, काही नाही. आणि मला हे मानसन्मान मला नाही बरं वाटत, कारण की मी अशा गुरूंचा शिष्य आहे की त्यांनी मानसन्मान कधी घेतला नाही. त्यांचं नाव आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी.
सांगू का तुम्हाला गोष्ट? आता शांतपणे ऐकणार ना, कोणी सुद्धा बोलायचं नाही फक्त, नाही तर मी जागेवर थांबवेल. हा सन्मान का नको म्हणतोय त्याचं एक कारण आहे. आमच्या संभाजीराजाचा हाल हाल करून मारला. संभाजीराजाला का मारला हे अजून आम्हाला माहिती नाही. त्याची थोडी जरी लाज आपल्याला असली तर आजपासून आपण हिंदुत्वाचं कट्टर हिंदुत्व केलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये. मी एवढाच निरोप घेऊन तुमचा इथपर्यंत आलो. थोडी तरी लाज पाहिजे आम्हाला. हिंदू आहे आम्ही, पण आम्ही लाजा सोडल्या. आम्हाला छत्रपती शिवाजीराजांचं हिंदुत्व कळालं नाही, धर्मवीर संभाजीराजाचं धर्मरक्षण कळालं नाही, धर्मवीर का म्हटलं गेलं हे समजलं नाही. पुन्हा एकदा ऐका माझं की अरे, गाईला भाकरी चारणारा आणि गाईला भाकरी सोबत खाणारा कधीच भाऊ भाऊ होऊ शकत नाही. तुकोबाराने सांगितलं की विंचू देवारे असे आला म्हणून काय पूजावे त्याला. विंचू नांगी मारायची सवय सोडत नाही. विंचू देवाऱ्यात आला म्हणून त्याला देव म्हणून पूजू नये. धर्मवीर संभाजीराजाला पकडायला लावणारा आपल्यातलाच होता. धर्मवीर संभाजीराजा संगमेश्वराजवळ संगमेश्वराच्या त्या महादेवाच्या मंदिरामध्ये धर्मवीर संभाजीराजांनी कवी कलश गेले. एक असणारा दुधाचा कलश घेतला. महादेवाच्या मंदिरात गेले, दुधाचा कलश घेऊन तांब्याच्या दुधाच्या कलशानं त्या असणारा छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी अभिषेक घालायला सुरुवात केली. ए महादेवा, या धर्मरक्षणार्थ मला असणारी ताकद आहे, या परमपवित्र भगव्या ध्वजाची असणारी ही धुरा मी अशी सांभाळत राहू दे म्हणून मला ताकद आहे. अभिषेक मी तुझ्या असणाऱ्या मस्तकावर करतोय ना, तुझ्या असणाऱ्या शिवलिंगावरती करतोय. माझ्या मावळ्यांना बळ दे रे महादेवा. एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे ना, या सगळ्या सैतानांचा अभिमान करून टाकावा माझ्या मावळ्यांनी. अरे शपथ घ्यायची चालल्या त्या हिंदवी स्वराज्याची. आणि तेवढ्यात घोड्यांच्या ताफा वाजल्या, धुळीचे लोट उठले, तलवारी सरास 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 सरा पुढे यायला लागल्या. आणि एक मावळा आला आणि एक मावळा त्या असणाऱ्या कवी कलशांना सांगायला लागला, कवी कवी कवी, अरे असणाऱ्या त्या औरंगजेबाच्या असणाऱ्या सगळ्या कुत्र्याने आम्हाला घेरलं गेलं. कवी कलश शांत बसले. आम्हाला गिरलं गेलं. हा कवी निघायला पाहिजे, सांगा ना राजांना तुम्ही. राजांना कसं सांगावं, राजे तर देवपूजित आहेत. सांगा कवी, राजे मारले जातील आपले. आणि कवी कलश राजांच्या जवळ गेले. राजांची पूजा आटोपली होती. राजे उठून असणारे आपल्या खोलीत त्या वाड्यात आले, बसले होते. आणि गेल्यानंतर राजांना, छत्रपती शिवाजी संभाजीराजांना तो कवी कलश बोलता झाला. राज बोलले, काय आपल्याला इथून जायला पाहिजे. कवी, का कुठं जायचं आम्ही? राजा, औरंगजेबानं वेढा दिला, आपण पुरते फसलो गेलो. राज वेढा दिला. कवी, असे कित्येक वेड्या मास पडले, पण आम्ही कोणाच्या बापाला कधी झोकलो का? हो राज, बरोबर आहे तुमचं, पण चला निघूया आपण. नाही कवी, मला औरंगजेबानं तो वेढा दिलाय, मला त्याचं काहीच वाटत नाही, मी सही सलामत सुटणार आहे. पण मला एक सांगा, आपण इथे आहोत ही बातमी दिली कोणी? आणि संभाजीराजांना कवी कलश बोलता झाला, राजो तुम्ही न ऐकाल तर बरं होईल. का सांगा मला, कोणी दिली बातमी आपण इथं असल्याची? राजा, नाही का ऐकू, माझा ऐका तुम्ही. कवी, सांगा मला, इथून उठणार नाही मी. राजांचा हट्ट होता, कोणी बातमी दिली हे सांगायचं होतं. कवी कलशांचं हात लटलट लटलट कापायला लागला. आणि कवी कलश संभाजीराजांना सांगायला लागला, राज
तुम्ही इथं असल्याची बातमी दुसऱ्या तिसऱ्या कोणीच नाही दिली राजू. तुमच्या असणारा सख्खा मेवणा गणोजी शिर्के. आणि जसं गणोजी शिर्के नाव ऐकलं, धर्मवीर संभाजी राजा मटकन खाली बसला. आयुष्यात कधी डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नव्हता, तो संभाजीराजाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब त्या दिवशी आला. दादा जगदंबा जगदंबा महादेवा, काय चुकलं माझं? मी तर माझ्या असणाऱ्या धर्मासाठी लढत राहिलो. कवी कलशांनी पाठीमागून येऊन खांद्यावर हात ठेवला. राज उठा. नाही कवी, कशासाठी उठू आता? एखाद्या दुश्मनानं आम्हाला पकडून दिला असता त्याचं काहीच वाटलं नसतं आम्हाला. अरे पण पकडून कुणी दिलंय मला? माझ्या सख्या मेहुण्यानं. एवढा लाचार झाला तो. कवी, हे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलंच बरं आहे ना. आम्ही औरंगजेबाला घाबरून नाही, आम्ही गणोजी शिर्केच्या वागण्यालाच ऐकून हतबल झालो. आता आमच्यात मरण्याकरता काहीच नाही राहिलं. कवी कलशांनी हात लावला. राजा उठा, चला आपल्याला वाचायला पाहिजे. नाही कवी, अरे अशी माणसं माझ्या सोबत असण्यापेक्षा मी मेलेलाच बरा आहे ना. कशा करता जगावं मी आता? कसा बसा छत्रपती धर्मवीर संभाजीराजाला घोड्यावरती बसवला. पाठीमागून कवी कलश, पुढे राजांचा घोडा निघून गेला. कवी कलशांचा घोडा पाठीमागून निघून गेला. औरंगजेबाची असणारी फौज आली पाठीमागून. बघितलं दोघा जण पळतायत. एका सेवकानं त्यांच्यातल्या असणाऱ्या सैतानानं एक बाण ओढला. सर 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 करत बाण गेला आणि कवी कलशांच्या पाठीत लागला. रक्ताचा आगडंब व्हायला लागला. एकच आवाज आला, जगदंबा. आणि कवी कलश कोसळून खाली पडला. पाठीमागच्या घोड्यांचा ताफांचा आवाज थांबला. घोड्यांचा आवाज येत नाही, ताफा वाजत नाहीत. कवी कलशांचा घोडा थांबला गेला म्हणून संभाजीराजा घोडा पाठीमागा फिरला आणि दृश्य बघितलं. बघतो तर काय, कवी कलश रक्ताच्या थरोड्यात पडलाय. संभाजीराजा पळत पळत पुढे गेला. संभाजीराजांनी कवी कलशांच्या डोक्याखाली हात घातला. कवी उठा, उठा कवी. असं अर्ध्यात सोडून नाही जायचं. आपली मैत्री कृष्ण आणि सुदामा सारखी कवी. असं अर्ध्यात सोडून जाणार आहेत का तुम्ही? कवी कलशानं हुंदका देत देत सांगितलं, राज तुम्ही निघून जा. आमच्यासारखी लाख मेलं तरी चालतं, पण लाखाचा पोशिंदा राहू देणार. आज एका गोष्टीचं कौतुक वाटतं दादा. सख्या नाक तलगांना छत्रपती धर्मवीर संभाजीराजा सुद्धा कळाले नाही. शिवजयंती साजरी करणारा आमचा मावळा, त्याला संभाजीराजांची जयंती ही माहिती नाही, संभाजीराजांची पुण्यतिथी ही माहिती नाही. दोघांचं बोलणं होतंय तोपर्यंत सरासरा करून असणाऱ्या फौजा आतमध्ये आल्या. प्रत्येकाने तलवारी बरचे भाले रोकले गेले. धरा, अरे 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 पकड़ लिया इन काराओं को, पकड़ लो इनको. कवी कलशांनी डोळे बघडले.
बघतात तर काय समोर सगळ्या सैतानी, सगळ्यांनी आम्हाला घेरलं गेलं. माझ्यासोबत धर्मवीर संभाजीराजाला पकडला गेला, तलवारी बरचे समोर आले गेले. काही सुताच्या अगोदरच एक सखादंड फेकला गेला राजांच्या अंगावर. धर्मवीर संभाजीराज सखादंडामध्ये अडकला गेला. मला तर एक वाटतं दादा, माझ्या संभाजीराजाला जाग्यावर मारला असताना त्या भडव्यानं औरंग्यानं मला त्रास नसता झाला, पण त्याला हाल हाल करून मारला. हे सगळे हिंदू बसलेत नाही, लाचार आहे तुम्ही सगळे महाराज, लाचार आहे. तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, परत मला बोलावू नका राव. पण मी अंतःकरणापासून संभाजीराजाला मानणार आहे. मी शिवजयंती करणारा मावळा नाही महाराज, करू नये या मताचाही मी नाही. पण कधीतरी आठवणार आहोत संभाजीराजाचं बलिदान. आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यात आम्ही आमचं शौर्य मांडलं राहू. 19 तारखेला आमचा सगळा मावळा तयार असतो, चंद्रकोर लावून मिशीला ताव देऊन. टॉल्बीच्या पुढे नाचणारा आमचा मावळा बलिदान मासाला गायब होऊन जातो दादा. संभाजीराजाला फक्त मारला नाही, साखदंड टाकले संभाजीराजाच्या अंगावरती. या महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याच्या युवराजाला उघडा केला. आपल्या घरातही आपण बनियांवरती फिरत नाही दादा. संभाजीराजाला उघडा केला. त्याच्या चेहऱ्यावरती लाकडी बुरका घातला. अंगावरती एकही कपडा नाही ठेवला. जो संभाजीराजा हत्तीच्या अंबारीतून फिरायचा, जो संभाजीराजा 1 तासा फिरायचा, अंगावरती अलंकार असायचे. ज्या संभाजीराजाला बोलला जायचो, अरे हा बघा शिवाजीराजांचा पोरगा. संभाजीराजाला असा साखदंडाने बांधला गेला. त्या साखदंड मोकळे नव्हते. त्या साखदंडाला टोचणाऱ्या बोचणाऱ्या तलवारीची पाती लावण्यात आली. तलवारीची पावती साखदंडाला बांधायची आणि साखदंड ही तलवारीची पात जोपर्यंत अंगात घुसत नाही तेवढी करकचून बांधायची. अशा संपूर्ण अंगाला 100 ते 150 साखदंडाला बांधलेल्या तलवारीच्या पात्या. एवढं करून त्याला उंटाच्या पायाला उलटा बांधला. ऐका लाचार हिंदू, ऐका. लाजा सोडल्या आम्ही. ज्यांनी मारला त्यांच्या गळ्यात कळ घालतो आम्ही. उलटा बांधला संभाजीराजाला तुमच्या, आमच्या, सगळ्यांच्या. शिवाजी महाराजांची जयंती करणार ऐटीत आम्ही. जय शंभूराजे म्हणणार ऐटीत मी. या गादीवरती उभं राहून शिवाजी राजा सांगणारा मी. या गादीवरती उभा राहून संभाजी राजा सांगायचा मी. अरे काय करतो त्यांच्या करता आम्ही? काहीच करत नाही आम्ही. ना आम्ही त्यांचा सगळा धर्म पाळला, ना धर्मासाठी जगतोय, ना धर्मासाठी मरायला तयार आहे मी. नाव बदनाम केली रे आपण हिंदूंनी. हरामी साले आम्हीच आहे. आम्हाला धर्म कळत नाही, पंथ कळत नाही, संप्रदाय समजत नाही. आमचा धर्म काय सांगतो हे आम्हाला माहिती नाही. आमच्या धर्मासाठी संभाजीराजाने किती बलिदान दिलं हे आम्हाला कळालं नाही. पाठीमागून त्या उंटाच्या पायाला बांधला होता.
वरात काढली माझ्या शंभूराजाची सगळ्यातनं. शंभूराजा उंटाच्या पाठीमागून उलटा चालायला लागला. पाठीमागून कोणीतरी यायचं, शंभूराजाच्या तोंडात खातेरा कोंबायचं. कोणीतरी यायचं, त्याच्या तोंडात माती घालायचं. हिंदूंचा युवराज गर्व से कहो हम हिंदू है, कशाला लाज नाही आम्हास. कोणीतरी यायचं, घाणघाण शिव्या घालायचं त्या शंभूराजाला. कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपटी फिरगळायचं. उंट थया थया नाचायचा, उंट नाचायचा. त्या तलवारीचे बोचणारे टोचणारे ताभाले आतमध्ये चर्रकन आवाज जायचा. रक्ताची चिळकांडी उडायची. एकच आवाज यायचा, जगदंबा जगदंबा जगदंबा. खेळ मांडला माझ्या राजाच्या सगळ्या आयुष्याचा. चालवत चालवत समोर नेला. हा दृष्टांत सांगायला पाऊण तास 1 तास जाईल महाराज. मी धावता दृष्टांत तुम्हाला सांगून जातो. आणि पुन्हा एकदा ऐका, मी कोणी तमासगीर, कोणी नाटककार नाही. डोळ्यातनं पाणी काढायला उपरण्यात लिंबू पिळून घेऊन आलो नाही. प्राण आहे माझा छत्रपती धर्मवीर संभाजीराजा. आणि संभाजीराजा ऐकताना, संभाजीराजा सांगताना ज्याच्या पाणी तो डोळ्यात येत नाही ना, तो हिंदू नाही, असू शकत नाही. त्याच्या रक्तात भेसळ म्हणताच येणार. त्या राजाचं हाल जर आपल्याला कळत नसेल तर आम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. शंभूराजाला औरंगजेबाच्या दरबारात आणला. आणलेला शंभूराजा औरंगजेबाच्या दरबारात बसवला गेला. संभाजीराजे बघलेली वरात बघितले त्या असणाऱ्या कवी कलशाने. लाल बुंद झालाय रक्तानं माझा संभाजी. रक्ताच्या थारोळ्यात पडलाय संभा. आणि कवी कलशांना संभाजीराजा म्हणतात, कवी सुचते काय एखादी तुम्हास कविता. काय शौर्य असेल महाराज. सामान्य नाही शंभूराजा माझा. ना कधी हिंदूंना कळला, ना कधी हिंदूंना समजणार, ना कधी हिंदूंना कळणार. संभाजी राजा काला फक्त औरंग्याला. संभाजी राजाला मारला ना त्या औरंगजेबानं. औरंग्या बोलता झाला, ए परवरदिगार, अरे एक 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 संभा मेरे पैदा होता जनाने में, मैंने तो दिल्ली तख्त पर नहीं सभी धरती पर राज किया होता. इतकी ताकद शंभूराजाची होती. पकडला गेला, शंभूराजाला आणला, सगळ्यांच्या समोर उभा केला. त्या साऱ्या औरंगजेबाच्या समोर माझ्या शंभूराजाला पुढे ठेवला. शंभूराजा पुढे मांडी घालून बसला होता. आणि ऐका, शंभूराजाला विचारलं, बोल बोल शंभू, बोल, तुम्हें इस्लाम कबूल है? तळपायागा जक मस्तकाला गेली शंभूराजाची. होतोच का मुसलमान? शंभूराजा उठून उभा राहिला आणि बोलता झाला त्या औरंगजेबाला, ए धर्म म्हणजे आस्था, धर्म म्हणजे प्रतिष्ठा, धर्म म्हणजे वैभव, धर्म म्हणजे साम्राज्य, धर्म म्हणजे परम पवित्र भगव्या तुझ्या करता सांडलेलं रक्त.
ज्या धर्माकरता माझ्या आऊसाहेबांनी अखंड अविरत लढत राहिल्या, ज्या धर्माकरता माझे आबासाहेब अखंडित लढत राहिले, हे औरंग्या त्याच धर्माकरता मी ही झडत राहणार आहे. एक वाक्य लक्षात ठेव माझं, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरणार. रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार असं सांगणारा माझा एकमेव राजा, त्याचं नाव राजा शंभूराजा. आणि औरंगजेब संतापला गेला, खवळला गेला. जसा आवाज ऐकला त्या शंभूराजा बोलताला, खामोश कॉपर साला, हे क्या देखते हो तुम, काट डालो जुबान उसकी, बहुत बोलती है जुबान इस काफर की. आणि सरसावले गेले सगळे असणारे ते जिहादी मुसलमान. माझ्या राजाचे असणारे केस पकडले गेले, केसांना पाठीमाग ओढलं गेलं. एकाला समोरून, त्याच्या हातात होती पक्कड, सांडसी म्हणतो त्याला. केस पाठीमागनं ओढली गेली. माझ्या शंभूराजाची कथा नाही, सत्य परिस्थिती आहे. शंभूराजाचं नाक दाबलं गेलं म्हणजे तोंड उघडेल, कारण त्याची जीभ छाटण्याचा आदेश आला होता औरंगजेबाचा. पण जीभ नाही उघडली म्हणून एक असणाऱ्या सेवकानं, त्या हराम्यानं एक हातोडा घेतला आणि दंदिशी माझ्या शंभूराजाच्या कपाळावरती प्रहार केला. रक्ताची चिळकांडी उडाली आणि आवाज आला, आई. जसा आई आवाज आला, आज झाला तशी एक सांडसी आतमध्ये घुसली, शंभूराजाची असणारी जीभ पकडली आणि वीतभर बाहेर ओढली. तर फडायला लागला शंभूराजा. आणि आदेश आला, जीभ कापण्याकरता समसेर पुढे गेली. समसेर वरती गेली, जिभेवरती पडणार तेवढ्यात औरंगजेब बोलता झाला, ए मत काटो जुबान उसकी, खींच के लाओ. कापू नका, कापल्यानंतर त्रास नाही होणार. ओढून खेचून काढा संभाजीराजाची जीभ. आणि एकाच्या हाताला दुसऱ्याचं बळ आलं. दुसऱ्यांनी ओढता ओढता तिसरा मध्ये आला, तिसऱ्या चौथीला चौथा आला, चौघांनी जीभ ओढवायला सुरुवात केली. जसा भुईमुंगाचा असणारा शेंगाचा एखादा हे ओढण्यात यावा, जसा आपण भुईमुंग उपसल्यानंतर शेंगे सहित वरचं सगळं रोपटं उकलून येतं, तसं माझ्या संभाजीराजाची जीभ घाट्यापासून बाहेर उपसून काढली. रक्ताचा धबधबा व्हायला लागला, सगळ्या छातीवरून अंगावरून रक्त 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 उमटत गेलं. संभाजीराजाच्या माझ्या जीभ निघून गेली. दुसरा दिवस उजाडला आणि विचारलं, बोल संभा, होतोच का मुसलमान? संभाजीराजानं सांगितलं, नाही, कदापि होणार नाही. छळ सुरू झाला, दिवस उजाडला दुसरा. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या संभाजीराजाच्या डोळे काढण्याची आज्ञा झाली. हातामध्ये होत्या लालबुंद तापलेल्या सळ्या. 4-5 जणांनी धरला होता संभाजीराजाला. आदेश होता, या 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 काफरचे अरे डोळे फोडून टाका. लालबुंद झालेल्या सळ्या समोर आल्या आणि त्या सळ्या माझ्या शंभूराच्या डोळ्याजवळ आल्या. शंभूराचे डोळे उमटले गेले. डोळ्यांचा छेद घेत घेत त्या सळया कधी आतमध्ये घुसून गेल्या कळाल्याच नाही. मृत्युंजय संभाजीराजाचे डोळे फोडले गेले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 39 दिवस एक एक अवयव काढलाय. तो संभाजीराजा आम्हाला कधीच कळाला नाही. दिवस तिसरा उजाडला. तिसऱ्या दिवशी संभाजीराजाच्या कानात असणारी पक्कड घातली.
आणि जेवढ्या वेगाने ओढता येईल, अरे ओढता येत नव्हती म्हणून छातीला पाय लावायचा, असा पाय लावून ओढायची, असा कान उपसून काढला माझ्या संभाजीराजाचा. दिवस चौथा उजाडला. या बोटाच्या मध्ये पक्कड घालायची, पक्कड उपसून काढायची, बोट उपसून काढायची, नख उपसून काढायचं आणि तलवारच्या पातीनं, तापलेल्या तलवारच्या पातीनं पुन्हा बटाटा सोलल्यासारखा माझ्या शंभूराजाला सोलून टाकलाय. दिवस सहावा उजाडला. इथून तोडायचा हात, कोल्या कुत्र्याला देऊन टाकायचा, खायला टाकायचा. हाल हाल करून मारलाय रे माझ्या संभाजीराजाला. तरी पण आमच्या हिंदूंना लाज वाटत नाही, आमच्या हिंदूंना काहीच वाटत नाही. दुर्भाग्य आम्हा हिंदूंचं. 39 दिवस हाल हाल करून मारलाय दादा. माझ्या आज वेळ नाही सांगायला, पण एक सांगू. खाली बस. जीवन ही अवस्था हिंदूंची आहे. कारण हिंदूला ना धर्म कळाला, ना छत्रपती शिवाजीराजा कळाले, ना धर्मवीर संभाजीराजा कळाले. अवलाद येते हिंदूंच्या राज. काही वाटत नाही यांना. तुमच्या पोराला हाल हाल करून मारला ना त्या औरंग्यानं, भडव्यानं मारला ना, त्यावेळेला वरून तुम्ही बघत असाल, काय वाटलं असेल तुमच्या मनाला. राजांनाही वाटलं असेल की मी कुठल्या समाजासारखे शंड समाजाकरता लढलो. असं जाऊ द्या. तुम्हाला किती सांगितलं तुम्ही तसेच वागणार. धर्मकार्य करणारी माणसं हाताच्या बोटावरती मोजणाऱ्यासारखी असतात. ही ऐकणार नाहीत. आणि मी सगळ्या मुलींना सांगतो, हात जोडतो तुमच्या समोर, आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाऊ नका. दुसऱ्या धर्मात गेलात घरातल्यांचीही नजर तुमच्यावरती चांगली नाही ताई. काश्मीर फाईल पिक्चर बघा, फक्त पिक्चर बघू नका, त्यातला मतितार्थ घ्या. मी एवढं जे बोलतोय ना फक्त तुमच्या करता बोलतोय की माझ्या बहिणी गेल्या नाही यातल्या. तुमच्या आई बापाला काय त्रास होतो ना तुम्हाला नाही माहिती. लव जिहाद मध्ये फसलेल्या पोरींचे आईबाप कधी कधी माझ्याकडे येतात, महाराज माझी पोरगी गेली. हातपाय घासतात बिचारे, पोलिसांच्या हातापाया पडतात, आणा माझ्या पोरीला. कोड येत नाही महाराज, कुणाला काही घेणं देणं नसतं. वरून एक लक्षात ठेवा तुम्ही, फक्त मी आई बाप सांगायला नाही उभा राहिलो. प्रत्येक जण कीर्तनकार आई बाप सांगतात. तुम्हाला आई माहिती आहे, तुम्हाला बाप माहिती आहे. आई तुम्हाला कळाले असेल कदाचित, पण हे बाप आहेत ना, ते कोणाच्या बापाला नाही कळाले महाराज. या सगळ्या प्रत्येक पोरींना काय वाटतं माहितीये का, माझ्या बापाने पांढरा शर्ट घातला, पांढरी पॅन्ट घातली, पांढरी टोपी घातली, गाडीवर बसला किंवा गाडीत बसला की माझा बाप लय मोठा सावकार आहे. सगळ्यात भिकारी आहात महाराज तुम्ही. आणि जगात सगळ्यात भिकारी बाप कोण आहे माहितीये का? ज्याला पोरगी आहे ना तो सगळ्यात भिकारी आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलता तुम्ही? खरं आहे महाराज. ज्याला पोरगा नाही, पोरगा आहे ना त्याला काहीच काळजी नाही. पण आज आपण महाराष्ट्राचं, देशाचं वातावरण बघतोय दादा. आज आमच्यातली 5 वर्षाची पोरगी सुरक्षित नाही, बालवाडीची पोरगी सुरक्षित नाही. त्या पोरीच्या बापानं काय करायचं? त्यानं राबायचं शेतात की ती पोरीकडे लक्ष द्यायचं. त्याचे फोन आईला 10 वेळा असतो, पोरगी घरला आली का? मग त्याची लाज आम्हाला नको का? आम्ही ठरलंय की आमच्या बापाला आम्ही फास लावूनच मारून टाकायचं आहे. सगळ्यात भिकारी बाप आहे, सगळ्यात भिकारी. पोरीच्या लग्नाचा करता कर्ज काढणारा हा बाप, प्रत्येकाचं पाय धरणारा हा बाप.
हा फक्त दाखवत नाही. मी लय मोठा सावकार असं आऊ आणतो या गावात कॉलर ताट करू, माझ्या लय पैसा आहे. काही नाही तुमच्याकडं. तुम्हाला पोरगे आहे ना, तुम्ही सगळे टेन्शन मध्ये. फक्त एक लक्षात ठेवा माझं गोष्ट, जाता जाता मी तुम्हाला सांगून जातो, लव जिहादला बळी पडू नका ग. लव जिहाद वाचा आणि हिंदूंचं एवढं संघटन ठेवा दादा. तुमच्यातली मुलं हिंदुत्वाचं काम करतायत. हिंदूंचं एवढं संघटन ठेवा की आपल्यातल्या लहान बाळाला, एखाद्या एवढ्या पहिलीच्या पोराला जरी दुसरा कोण जर काय बोलला तर या पोराच्या पाठीमागं 500 जण असं हात बांधून उभं राहायचं. कोणाच्या बापात हिंमत नाही आपल्या पोराला हात लावायचे. आणि मी फुकाट बोलत नाही, फुकाट नाही बोलत. इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला बघा, आपण केलंय चालू ते आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात. आपल्या धर्मातल्या पोराला एका नाही बोलायचं नाही. आपल्या धर्मातल्या पोरीच्या डोळ्याकडे एखादी बघायचं नाही. दुसऱ्या धर्मात बिलकुल बघायचं नाही. बघितलं जर अनिल महाराजला फोन आला ना, महाराज कार्यक्रम लागला, मी महाराज वेगळा आहे. हा, आपल्यातल्या असणाऱ्या त्या भगिनींना सगळ्यांना सांगून ठेवलंय, ताई तुला कधीही तुझ्याकडे डोळ्या वाकड्या नजरेनं बघू दे. हे हा तिथं उभा असणार आणि ह्याच्या पाठीमागं 10,000 उभा असणार महाराज. मी महाराज यातला नाही, मी महाराज संघटनेतला आहे. मी गुरुजींचा शिष्य आहे. मी अशा गावात जरी इकडे गेलो ना तरी एका फोनवरती 5,000 गोळ्या ताकद करायची आपल्याकडे धमक पाहिजे. आपलं संघटन आपलं करायला पाहिजे. आपल्या असणाऱ्या बहिणींचं संघटन आपण करायला पाहिजे. सगळ्या पोरींनी लव जिहादची कामं हातात घ्या. ज्या ज्या पोरी आपल्या फसतायत त्यांना बाहेर काढायला शिका. काय नाही जगात घेऊन जायचं. अरे तुम्ही रणरागिणी आहात, तुमच्यात ताकद आहे, पण तुम्ही ताकद गमवून टाकली आहे. त्या औरंगजेबानं भाड्यानं जेव्हा मारला ना माझ्या संभाजीराजाला, त्यावेळेला तोच औरंगजेब बोलता झाला होता, अरे कौन संभालेगा उस संभा का राजब, कौन संभालेगा. आणि सेवक बोलता झाला, संभालेगा हुजूर, कौन संभालेगा. औरत राणी येसुबाई. आणि औरंगजेब बोलता झाला, येसुबाई वो औरत संभालेगी राग. आणि औरंग बोलल्याचा राग आला. येसुबाई पर्यंत ती बातमी गेली. येसुबाई कडाडली, रणगरांगिणी उठून उभी राहिली, हातात तलवार घेतली आणि सांगितलं, हे औरंगजेबाला जाऊन सांगत्या, आम्ही हिंदूंच्या बायका फक्त फुगड्या खेळण्यात तरबेज नाही. जर आमच्या हातात तलवारी समशेरी आल्या आणि तुझ्यासारखे हरामखोर समोर आले ना, तुझ्यासारख्या त्या नरडीचा घोट घ्यायला त्या बाया पाठीमागं फिरणार नाहीत. याला म्हणतात रणरागिणी. ही ताकद पोरीनं तुमच्याकडे आहे. तुम्हाला प्रत्येकीला लाठी काठी आली पाहिजे, प्रत्येकीला दांडपट्टा आला पाहिजे, प्रत्येकीला तलवारबाजी आली पाहिजे. प्रत्येकीच्या कॉलेजमध्ये जाताना आपल्या असणाऱ्या पर्समध्ये चटणीची बुकटी पाहिजे. एखाद्या भाड्यानं आपल्याकडे वाईट नजरेनं बघितलं, बुकटी काढायची, डोळ्यात कोंबायची, दगडं गोळा करायची, कुठं हाणायचं तुम्हाला सांगायला गरज लागेल. हाणायचा का? 100% हाणायचा. हेच माझ्या धर्मात सांगितलं. माझ्या धर्मात सांगितलं, एका हातात शास्त्र आहे तर दुसऱ्या हातात शस्त्र आहे. एका हातात माल आहे तर दुसऱ्या हातात भाला आहे. शास्त्र आणि शस्त्राची जोड असल्याशिवाय स्वातंत्र्य मिळालं नाही. हा इतिहास आमचा आहे, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांनी रणरागिणीसारखं वागायला शिका. रडायचे दिवस तुमचे नाहीत आणि तुमच्या भावावरती तुम्ही विसंबून राहू नका. हा तुमचं रक्षण करणार नाही. तुमचं रक्षण तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. आपला जर जीव जात असेल तर आपला जीव वाचवण्याकरता संविधानानं सांगितलंय, पुढच्याला हाणला तरी चालतो. याच्याकरता संविधानाचा अभ्यास करा. मी एवढं बोलतो याचं कारण आहे, मी कायम माझ्या गाडीमध्ये संविधान वाचलं पाहिजे. प्रत्येक असणाऱ्या प्रवक्त्याला, प्रत्येक असणाऱ्या कीर्तनकाराला संविधान माहिती पाहिजे. त्याला कायदा कळाला पाहिजे. मी काय बोलतोय, मी कसं बोलायचं, मी कशासाठी बोलायचं आहे, धर्मासाठी बोलायचं आहे. धर्मासाठी मला बोललंच पाहिजे. माझा असणारा हिंदू धर्म मला जागता ठेवलाच पाहिजे. एवढंच बोलतो. सगळ्यांनी गोडा समाजात ज्ञानोबारांचं तुकोबारांचं भजन करा. सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वरा